अध्यक्ष महोदय, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भातली ही लक्षवेधी आपल्या माध्यमातून माननीय सरकारच्या माननीय मंत्री महोदयांच्या मला निदर्शनास आणून द्यायचे आहे। महाराष्ट्रातलं सहकार हे देशामधलं एक आदर्शवत सहकार होतं। बिना सहकार नाही उद्धार ह्या ब्रीद वाक्यापासून सुरुवात झालेलं सहकार आता सहकाराचा स्वाहाकार इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। महाराष्ट्रातली अनेक उदाहरणं आपल्या समोर आहे, पण मी सांगली जिल्ह्यातल्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून किती चुकीच्या पद्धतीनं या सहकाराची वाट लावली जाते हा विषय आपल्या समोर निदर्शनास आणून द्यायचा आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती बँकेच्याच एका संचालकाने अर्ज केला की बँकेत चुकीच्या पद्धतीनं कारभार सुरू आहे, भ्रष्टाचार सुरू आहे, अनियमितता सुरू आहे आणि त्या संचालकाच्या तक्रारीवरून माननीय छत्रीकर समिती, ज्या समितीमध्ये 5 सदस्य होते अधिकारी, त्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू झाली। या चौकशीमध्ये जवळपास 21 मुद्दे 83 मध्ये तपासले गेले आणि त्याच्या संदर्भामध्ये 83 च्या चौकशीमध्ये जिल्हा बँकेवरती ठपका ठेवण्यात आलेला आहे। 83 ची चौकशी झाल्यानंतर 88 ची चौकशी सुरू झाली। 88 च्या चौकशीमध्ये काही मुद्दे जाणीवपूर्वक वगळण्यात आलेले आहेत आणि परत या चौकशीवरती स्टे देण्यात आलेला आहे। माननीय मंत्री महोदयांनी या बाबीकडे सिरियसली बघितलं पाहिजे। सांगली जिल्ह्यामध्ये 2 विभाग आहेत, एक कृष्णाकाठचा विभाग आहे आणि दुसरा दुष्काळी पट्टा आहे आणि आम्ही दुष्काळी पट्ट्यातून आलेले कार्यकर्ते आहोत। दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सभासदाची फी भरून अनेक साखर कारखाने, अनेक सुतगिरण्या त्या भागामध्ये उभा केलेल्या आहेत, परंतु या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून ज्यांच्याकडे या बँकेचं नेतृत्व आहे त्यांनी अनेक कारखाने, अनेक सुतगिरण्या जाणीवपूर्वक बंद पाडून त्या विकत घेण्याचा सपाटा लावलेला आहे। आणि काही 2 उदाहरणं मी देऊन परत जो माझा मूळ मुद्दा आहे त्याच्यावरती येतो। एक कारखाना आहे जतचा सहकारी साखर कारखाना, जो 250 एकरामध्ये आहे आणि जत शहराला लागून आहे। आता आज मितीला मी तुमच्यासोबत बोलत असताना 10 लाख रुपये गुंठा तिथल्या जमिनीचा भाव आहे। हा कारखाना राज्य बँकेनं 40 कोटीला एका नेत्याला विकला आणि 8व्या दिवशी जिल्हा मध्यवर्ती बँकेनं त्यांना 120 कोटीचं लोन दिलं। आज बघा कारखान्याची किंमत, कारखान्याचं पूर्ण स्ट्रक्चर, तिथल्या मशिनरी आणि 250 एकर जमीन। महाकाली सहकारी साखर कारखाना आहे कवठे मंकाळला, या कारखान्याचं 140 कोटीचं कर्ज आहे। 140 कोटीच्या कर्जासाठी गेले 5 वर्ष हा कारखाना बंद पाडलाय। जिल्हा बँकेनं त्या कारखान्याला जमीन विक्रीला परवानगी दिली। ज्या लोकांना जमीन विक्रीला परवानगी दिली त्यांनी त्या जमिनीचा भाव काढलाय 35 लाख रुपये गुंठा, म्हणजे स्टँडला लागून हा कारखाना आहे। आपल्याला सगळ्याला माहित आहे की कोणत्याही शहरामध्ये एसटी स्टँड असते तो एकदम हाय रेटचं ठिकाण असतं, त्या एसटी स्टँडला लागून हे 280 एकराचा कारखाना आहे। माझं काय म्हणणं आहे की 20 एकर जमीन विकली तर 140 कोटी फिटून 40 कोटी कारखान्याकडे शिल्लक राहत आहेत, परंतु त्या नेत्याचं म्हणणं हा कारखाना बंदच पडला पाहिजे आणि ती पूर्ण जमीन आणि हा कारखाना मला थोडक्या दरामध्ये विकत मिळाला पाहिजे। मग ही बाब आपण थांबवणार आहात का नाही थांबवणार? आणि मग पुढे जाऊन आटपाडी मधला मानगंगा सहकारी साखर कारखाना, हा कारखाना विक्रीत काढण्याचा डाव हा त्या कारखान्याच्या लोकांनी काढलेला आहे, जिल्हा बँकेला धरून, जिल्हा बँकेचं नेतृत्व करते त्या मंडळीला धरून। म्हणून आमचा आक्षेप असा आहे की 2 वर्षापूर्वी आटपाडीतली सहकारी सुतगिरणी, ही सहकारी सुतगिरणी जिल्हा बँकेनं लिलावात काढली। लिलावाची रक्कम ठेवली 40 कोटी रुपये आणि विकली कितीला? 11.5 कोटीला। मंत्री महोदय साहेब, अत्यंत सिरियस विषय आहे। जिल्हा बँक 40 कोटी लिलावाची किंमत ठेवते, ती सुतगिरणी 11.5 कोटीला विक्री करते। जेव्हा दस्त होतो, खरेदी होते, 11.5 कोटीची स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे, परंतु अध्यक्ष महोदय 11.5 कोटीची स्टॅम्प ड्युटी हे रजिस्ट्रारनी भरून घेतली नाही, त्यांनी 100 कोटीची स्टॅम्प ड्युटी भरून घेतली, 6 कोटी रुपये। म्हणजे सरळ सरळ इथं लक्षात येत आहे की 11.5 कोटी आणि 100 कोटी म्हणजे जवळपास 88 88 कोटी रुपयाचा इथं सरळ भ्रष्टाचार दिसतोय। तुम्ही सुतगिरणी विकली 11.5 कोटीला, राज्य सरकारनं 24 कोटी रुपये या सुतगिरण्याला दिले होते, ते 24 कोटी रुपये का नाहीत भरून घेतले बँकेनं? 24 कोटी रुपये भरून न घेता बँकेनं विक्री करण्यासाठी परवानगी का दिली यामध्ये बँक जबाबदार आहे। आणि परत त्या सुतगिरणीचे 46 एकरचे एनए प्लॉट पाडून
ते 200 कोटी रुपयाला विकले गेले. म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार या सूतगिरणीमध्ये झाला आणि त्याच सूतगिरणीचे मालक आता परत मानगंगा सहकारी साखर कारखाना विक्रीला काढतायत.